व्यासपीठावरनं काही गोष्टी बोलतो, लोकांना कमिट करतो, त्या फक्त बोलण्यापुरत्या असतात की काय, असं आता शंका घेण्यास वाव मिळतं आहे. कारण एक कुटुंब, मग त्या कुटुंबातली पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, तुम्ही जर सातत्याने त्यांना संधी देत असाल, आणि संधी देण्यास हरकतही नाही, मी म्हणेन की संधी देण्यास हरकत नाही, प्रोव्हायडेड तुम्ही त्या मतदारसंघाच्या विकासासाठी काहीतरी भरीव योगदान दिलेलं असेल, तुमचं कर्तृत्व त्या मतदारसंघाने अनुभवलेलं असेल. लोकप्रतिनिधींना निवडून दिल्यानंतर किमान ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या जर इथल्या जनतेला मिळत नसतील, मग ते लोकप्रतिनिधी, ते संबंधित पक्ष त्या जनतेवरती लादतायत असं आपल्याला म्हणायला लागेल. ही उमेदवारीसुद्धा लादली असं वाटतं या सगळ्या. तो पक्षाचा निर्णय, मी तसं बोलणार नाही, परंतु विकासाचा जर मुद्दा आपण विचारात घेतला तर निश्चितच आपल्याला तसं म्हणण्यास वाव आहे. नेमकं आता मनोज जरांगे पाटील यांची देखील तुम्ही भेट घेतली. ज्यावेळेस उमेदवारी नाकारल्यानंतर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना अपक्ष उमेदवारी फॉर्म भरायच्या अगोदर भेट घेतली होती. ते कशा पद्धतीने सकारात्मक आहेत? आता त्यांनी तर ठरवले लढायचं का पाडायचं का पाठिंबा द्यायचा, तर त्यांच्याकडे कशा पद्धतीने क्लेम करताय तुम्ही? नाही, मनोज दादांची आम्ही भेट याच अनुषंगाने घेतलेली आहे. एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की मेटे साहेबांची समाजाप्रतीची भूमिका आणि आज दादांनी घेतलेली भूमिका ही समान आहे, आणि आज समाजाचा लढा ते पुढे घेऊन जात असल्यामुळे आणि साहेबांचा वारसा म्हणून मी उभं राहण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे दादांशी आम्ही भेट घेतलेली आहे. आणि माझ्या उमेदवारीच्या अनुषंगाने सगळ्यांना पाठिंबा मागणं ही मी जबाबदारी आहे. आणि सर्वप्रथम माझ्या नजरेसमोर कोण येतील तर मनोज दादा येतील, कारण समाजाचा लढा ते तेवढ्याच सक्षमतेने पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा मागण्यासाठी आणि त्यांना ही सगळी पार्श्वभूमी विधानसभेची सांगण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. इथं बीडमध्ये परिवर्तन करायचं ठरवलं आहे निश्चितच, आणि ते झालंच पाहिजे. ते बीडकरांच्या हिताचं पण असणार आहे. तुमचा रोडमॅप काय असेल आणि विकासासाठी काय लोकांना कमिट कराल? विकासासाठी आम्ही हेच सांगणार आहोत की सुरुवातीपासून छोट्या छोट्या गोष्टींपासून आम्ही सुरुवात करू, परंतु इथल्या बीडकरांना निराश होईल असं कोणतंही कृत्य हे ज्योती विनायक मेटेकडून होणार नाही. या होत्या ज्योतिताई मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि एन प्रकारे या निवडणुकीमध्ये लढवणार असं ठरवलेलं आहे. विशेष म्हणजे इथलच्या विकास कामावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचं जे अधुरं राहिलेलं बीड विधानसभा मतदारसंघाचं जे स्वप्न आहे, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, प्रयत्नशील राहू, अशा पद्धतीचा विश्वास देखील त्यांनी जनतेला दिला आहे. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या ज्योती मेटे माझ्यासोबत आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ताई, तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कशा पद्धतीने निवडणूक लढवत आहे आणि निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने काय ठरवले? आम्ही अर्ज दाखल करण्याच्या पूर्वीच निवडणूक लढवण्यासाठी जी आवश्यक तयारी असते ती आमची पूर्ण झालेली आहे. आणि गाव पातळीवरती सूक्ष्म नियोजन झालेलं असल्यामुळे आम्हाला त्या बाबीवरती काळजी करण्याचं काही एक कारण नाही. आणि एकदा 4 तारखेच्या नंतर म्हणजे विड्रॉलनंतर आम्ही आमची ती भूमिका घेऊन जनतेमध्ये प्रचाराच्या अनुषंगाने जाणार आहोत. मात्र तुम्ही शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केली गेली होती, दावेदारी देखील केली होती. नेमकं त्यांच्याकडून काय सांगितलं गेलं आणि आता तर संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली गेली? आता एकदा पक्षाकडे जात असताना आम्ही आमची विधानसभा लढू इच्छितो हेही सांगितलं होतं, निवडून येण्याची क्षमता हेही आम्ही पक्षापुढे स्पष्ट केलं होतं. परंतु पक्षाचा तो निर्णय झालेला असल्यामुळे आता त्या विषयाला पूर्णविराम आहे. मग आता शिवसंग्राम कशा ताकदीनं हे करते आणि कुठले कुठले मुद्दे असणार आहेत प्रचाराचे, कशा पद्धतीने तुम्ही हे सामोरं जाता? प्रचाराचे मुद्दे सातत्याने मी म्हणजे यापूर्वी देखील जेव्हा विधानसभेच्या अनुषंगाने सगळ्यांशी संवाद साधलेला आहे तेव्हा हेच सांगितलेलं आहे की या मतदारसंघाचा रखडलेला विकास हा प्राधान्याने आमचा अजेंडा असणार आहे. आणि त्याचबरोबर मग तो विकास करत असताना इथली बेरोजगारी कमी करण्यासाठी काय करता येईल, इथल्या महिलांना अर्थक्षम बनवण्यासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी काय करता येईल, याच्यावरती आमचं प्राधान्य असणार आहे. म्हणजे छोटं उदाहरण घ्या, मेटे साहेबांच्या निधनानंतर तुमच्या युवा शांतीवनमध्ये काही साहेबांनी सुधारणा केल्या होत्या की जेणेकरून इथल्या पर्यटनाला चालना मिळावी आणि लोकांची क्रयशक्ती वाढेल. साहेबांच्या निधनानंतर त्या युवा शांतीवनकडे कोणी पाहिलं देखील नाही. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधनं, म्हणजे निसर्गाचं तसं पाहिलं तर वरदान खूप चांगलं आहे आपल्याला बीडला, या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करून आणि विविध विभागांना एकत्रित घेऊन आपल्याला ज्याला आपण म्हणू शकू की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन आपल्याला करता येईल आणि तो करण्याचा आमचा भर आहे. साहेबांनी विकासाचं स्वप्न पाहिलं होतं बीड विधानसभा मतदारसंघासाठी. ते स्वप्न कशा पद्धतीने आता पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठीच तुम्ही नेमकं या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरलात का?
होय, साहेबांनी बीड विधानसभेचं स्वप्न 2014पासून पाहिलेलं आहे आणि मला आज ही अपक्ष अर्ज भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी तीच गोष्ट आहे की साहेबांच्या निधनानंतर शिवसंग्रामचा प्रत्येक मावळा साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे या भावनेने तो कार्यरत राहिला. मी म्हणेन की हे महाराष्ट्रातलं एक अपवादात्मक उदाहरण असेल की जेव्हा तुम्हाला तुमचा नेताच नाही आहे तेव्हा तुम्ही कशाच्या जोरावरती पुढच्या काळाकडे म्हणजे आस लावून डोळे लावून बसलेला आहात. आणि ही जी त्यांची दुर्दम्य निष्ठा आहे साहेबांवरची, ही निष्ठा साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची आहे. आणि जनतेमधून म्हणजे आपण हा फरक कृपा करून लक्षात घ्या की जनतेमधून सुद्धा मला वारंवार हे सांगण्यात येतं. म्हणजे आजपर्यंत 2 वेळेला मी जवळपास बीड विधानसभा मतदारसंघामधले जनसंपर्क दौरे केले आहेत. बहुतेकांच्या बोलण्याचं एक समान सूत्र असतं की साहेबांच्या ऋणातून आम्हाला एकदा उतराई व्हायचं आहे. जे आम्ही साहेबांना करू शकलो नाही, साहेबांना आम्ही आमदार करू शकलो नाही जनतेतून, ते एकदा आम्हाला करायचं आहे. म्हणजे भोळ्या बाबड्या मायमावल्या ज्या अशिक्षित आहेत त्यासुद्धा डोळ्याला पदर लावतील पण दुसऱ्या क्षणाला मला सांगतील की खचायचं नाही, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, आम्हाला तुला आमदार करायचं आहे. म्हणजे हे साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आणि आमच्या शिवसंग्रामच्या मावळ्यांची निष्ठा ह्या केवळ 2 बाबी आमच्या अपक्ष उमेदवारीला कारणीभूत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीने चर्चा झाली होती. परत त्यावेळेस तुम्ही थांबायला सांगितलं, तुम्ही थांबलात. त्यावेळेस नेमकं आत्ताचं ठरवलेलं तुम्ही की निवडणूक एनकेन प्रकारे लढवायचं आहे, त्यामुळे लोकांना काय आश्वासित करा? लोकांना हेच आश्वासित करणार आहे की शाश्वत विकास तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवा. बीड गेली अनेक वर्ष विकासाच्या नुसत्या गप्पा मारत आहेत, परंतु बीडकरांच्या वाट्याला काय येतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साधा रस्त्याचा तुमचा प्रश्न बीडमध्ये सोडवला जाऊ शकत नाही, कचरा उचलला जात नाही. या सगळ्या बाबी जोपर्यंत तुम्ही एखादं सक्षम नेतृत्व पुढे करत नाही तोपर्यंत तुमची या समस्यांच्या विळख्यातून सुटका होणार नाही. त्यामुळे तुम्हाला यावेळेस एक सक्षम नेतृत्व आणि ज्याच्याकडे विकासाचं व्हिजन आहे, आणि मी म्हणते की इथे प्रत्येकच उमेदवार दावेदारी करणार आहे की माझ्याकडे विकासाचं व्हिजन आहे, परंतु जे दावेदारी करतायत त्यांनी यापूर्वी कुठली ना कुठली पदं बीडमध्ये उपभोगलेली आहेत, भूषवलेली आहेत. मग ती पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अगर नगर परिषद असेल, त्यांचा कार्यकाळ आठवा. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय दिलेलं आहे बीडकरांना हे जर बीडकरांनी तपशिलाने जर विचार करायचं ठरवलं तर त्यांच्या लक्षात येईल की गेली कित्येक वर्षे त्यांचा कसा भ्रमनिरास या सो कॉल्ड लोकप्रतिनिधींनी केलेला आहे. मात्र या अगोदर संदीप क्षीरसागर 5 वर्ष आमदार होते, त्यांनी काय विकास केला आहे का? त्यांनी केलेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीसंदर्भात कसं पाहतं? त्यांनी केलेल्या विकासाबद्दल मी बोलण्यापेक्षा त्यांच्याच कुटुंबातले अन्य सदस्य बोलतात. आणि मी म्हणते की प्रत्येक लोकप्रतिनिधीचं प्रगती पुस्तक जनतेपुढं उघडं असतं. मी बोलण्याची आवश्यकताच नाही. आणि मी बोलायला लागले तर मगाशी मी जसं आपल्याला सांगितलं की कुठल्या पॅरामीटरवरती विकास झालेला आहे. ना साधे रस्ते नाहीत. बरं ठीक आहे, नगर परिषद तुम्ही डायरेक्टली कंट्रोल करत नाही एक आमदार म्हणून, परंतु ग्रामीण भागामध्ये कोणता विकास केलेला आहे? मी जो तुम्हाला सांगते आहे की जसं साहेबांनी युवा शांतीवनचा प्रोजेक्ट घेतला होता हाती, असे किती प्रोजेक्ट्स तुम्ही घेतलेत. बीड जिल्ह्यामध्ये सीताफळ मुबलक होतं. एक अधिकारी म्हणून मी त्याही काळात विचार करायची की इथे सीताफळावर प्रक्रिया करणारे एखादा उद्योग काय येऊ शकत नाही. शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कमी पडलेत आणि त्यांची जी इच्छाशक्ती आहे ती सुद्धा अपुरी पडली. निश्चितच. आणि इच्छाशक्ती अपुरी पडते असं मी म्हणणार नाही. इच्छाशक्तीच नाही आहे मुळात. अपुरी पडण्याचा प्रश्नच येत नाही. इच्छाशक्तीच नाही आहे, तिचा अभाव आहे आणि त्याचा परिणाम ह्या सगळ्या बीडकरांना भोगावा लागतोय. मात्र आता शरद पवार गटासोबत तुम्ही महाविकास आघाडीसोबत आहात. जर यदा कदाचित वरिष्ठ नेत्यांनी जर समजूत काढायचा प्रयत्न केला तर कशी भूमिका? मुळात मी एक बाब स्पष्ट करू इच्छिते की आम्ही जेव्हा पक्षाशी संपर्क करत होतो तेव्हा आम्ही सातत्याने सांगितलेलं आहे की आम्हाला इथून विधानसभा लढायची आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने समजूत काढण्यापेक्षा मी जो मुद्दा सांगते आहे आपल्याला की शिवसंग्रामच्या प्रत्येक मावळ्याचं साहेबांची इच्छा पूर्ण करणं हे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाशी आम्हाला तडजोड करता येणार नाही. मात्र आपण जर बघितलं तर क्षीरसागर कुटुंबातले 3 उमेदवार आता उभा आहेत. काका, पुतण्या, 2 पुतण्या आणि 1 काका. नेमकं एवढे वर्ष क्षीरसागरांना इथं सत्ता केलेली आहे. नेमकं त्याच्याकडे कसं पाहता? आणि एकाच कुटुंबातले 3 म्हणजे महाविकास आघाडीकडून 1 आणि महायुतीकडून 1, हे नेमकंच कसं चाललं आहे राजकारण? हे खरं सांगू का की म्हणजे गेली काही वर्ष महाराष्ट्रातला राजकारणाचा जो स्तर आहे ते विचारात घेता यात काही नवीन घडलं आहे किंवा नवल आहे असं मी म्हणणार नाही. परंतु जेव्हा आपण व्यासपीठावरनं काही गोष्टी बोलतो, लोकांना कमिट करतो, त्या फक्त बोलण्यापुरत्या असतात की काय असं आता शंका घेण्यास वाव मिळतं आहे. कारण एक कुटुंब, मग त्या कुटुंबातली पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी
तुम्ही जर सातत्याने त्यांना संधी देत असाल, आणि संधी देण्यास हरकतही नाही, मी म्हणेन की संधी देण्यास हरकत नाही, प्रोव्हायडेड तुम्ही त्या मतदारसंघाच्या विकासासाठी काहीतरी भरीव योगदान दिलेलं असेल, तुमचं कर्तृत्व त्या मतदारसंघाने अनुभवलेलं असेल. लोकप्रतिनिधींना निवडून दिल्यानंतर किमान ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या जर इथल्या जनतेला मिळत नसतील, मग ते लोकप्रतिनिधी, ते संबंधित पक्ष त्या जनतेवरती लादतायत असं आपल्याला म्हणायला लागेल. ही उमेदवारीसुद्धा लादली असं वाटतं या सगळ्या. तो पक्षाचा निर्णय, मी तसं बोलणार नाही, परंतु विकासाचा जर मुद्दा आपण विचारात घेतला तर निश्चितच आपल्याला तसं म्हणण्यास वाव आहे. नेमकं आता मनोज जरांगे पाटील यांची देखील तुम्ही भेट घेतली. ज्यावेळेस उमेदवारी नाकारल्यानंतर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना अपक्ष उमेदवारी फॉर्म भरायच्या अगोदर भेट घेतली होती. ते कशा पद्धतीने सकारात्मक आहेत? आता त्यांनी तर ठरवले लढायचं का पाडायचं का पाठिंबा द्यायचा, तर त्यांच्याकडे कशा पद्धतीने क्लेम करताय तुम्ही? नाही, मनोज दादांची आम्ही भेट याच अनुषंगाने घेतलेली आहे. एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की मेटे साहेबांची समाजाप्रतीची भूमिका आणि आज दादांनी घेतलेली भूमिका ही समान आहे, आणि आज समाजाचा लढा ते पुढे घेऊन जात असल्यामुळे आणि साहेबांचा वारसा म्हणून मी उभं राहण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे दादांशी आम्ही भेट घेतलेली आहे. आणि माझ्या उमेदवारीच्या अनुषंगाने सगळ्यांना पाठिंबा मागणं ही मी जबाबदारी आहे. आणि सर्वप्रथम माझ्या नजरेसमोर कोण येतील तर मनोज दादा येतील, कारण समाजाचा लढा ते तेवढ्याच सक्षमतेने पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा मागण्यासाठी आणि त्यांना ही सगळी पार्श्वभूमी विधानसभेची सांगण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. इथं बीडमध्ये परिवर्तन करायचं ठरवलं आहे निश्चितच, आणि ते झालंच पाहिजे. ते बीडकरांच्या हिताचं पण असणार आहे. तुमचा रोडमॅप काय असेल आणि विकासासाठी काय लोकांना कमिट कराल? विकासासाठी आम्ही हेच सांगणार आहोत की सुरुवातीपासून छोट्या छोट्या गोष्टींपासून आम्ही सुरुवात करू, परंतु इथल्या बीडकरांना निराश होईल असं कोणतंही कृत्य हे ज्योती विनायक मेटेकडून होणार नाही. या होत्या